नवी मुंबई नजदीक असलेल्या उल्वे परिसरात बाहेरून आलेले उच्चशिक्षित आणि गर्भश्रीमंत व्यक्ती मोठ्या प्रमाणात राहण्यास आले आहेत। या शिक्षित व गर्भश्रीमंत व्यक्तींच्या घरात त्यांचे काही विधी असल्यास विधी करणाऱ्या काही व्यक्तींनी विधीसाठी नको तेवढी गुरुदक्षिणा घेतल्याचा प्रकार घडलाय। उघडपणे काही व्यक्तींकडून धार्मिक विधीसाठी भक्तांना वेठीस धरण्याचे प्रकार उल्वे नोड आणि परिसरातील आजूबाजूच्या गावात सुरू असल्यानं धार्मिक विधी करणारे ब्राह्मण आणि पंडित यांचे मोठ्या प्रमाणात उल्वे परिसरात स्तोम माजले आहे। या वाढलेल्या स्तोमला आळा घालण्यासाठी उल्वे इथं सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गावात भाविक भक्तांची कशी लूट चालू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील व उपस्थित पंडित वर्गांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील म्हणाले, नमस्कार, मी कृष्णा पाटील, उल्वे नोडमधील एक समाजसेवक। गेली वर्षभरापासून मी एका प्रश्नावर जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे की या परिसरामध्ये उल्वे नोड आणि परिसरामध्ये जे प्रस्थापित पुरोहित आहेत त्यांच्याकडून ते लोकांकडून सर्वसामान्य माणसांकडून मानधन घेण्याबाबत थोडासा अनेक वेळा अतिरेक झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता यावी म्हणून मी प्रयत्न करीत आहे। आणि मग मी आचार्य पुरोहित मंडळ उल्वे या पुरोहितांच्या संस्थेला विनंती केली की आपण या उल्वा नोडमध्ये सर्वसामान्य माणसाला परवडेल आणि ज्यादा सहजपणे तुमची सेवा घेता येईल अशी सुविधा आपण अल्प दरामध्ये उपलब्ध करण्यासंबंधी विचार करावा। आणि आज त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने अतुल तिवारी, पंडित फणीश ओझा, पंडित लक्ष्मणदेव पांडे, पंडित रजनीकांत भार्गव, पंडित मनीष तिवारी ही मंडळी एकत्र येऊन अजून त्यांचे बरेचसे सहकारी आहेत आणि त्यांनी मला सहकार्य करण्यासंबंधी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यासाठी मी इथं बसलेलो आहे आणि आज माझ्यासोबत ते ही मंडळी आहे। मी त्यांना विनंती केलेली आहे की सर्वसामान्य गरीब माणसाला आमच्या ग्रामीण भागातले असेल शहरातले असेल ते जे काही देतील पूजा अर्चा शुभ अशुभ जो विधी तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांचा करा आणि ते जे काही त्यांना परवडेल अशा प्रकारचं जे काही तुम्हाला मानधन मिळेल ते तुम्ही स्वीकारा आणि आपलं काम आपली सेवा आमच्या लोकांना द्या। आणि त्या विनंतीला मान देऊन ते इथे आलेले आहेत। जे लोक सधन आहेत आणि असे सधन लोकसुद्धा त्यांनासुद्धा मानधनाबाबत अतिरेक होता कामा नये। इथे प्रस्थापित असलेले आमचे पुरोहित जे आहेत हे मानधनाबाबत अनेक वेळा अतिरेक करताना मला आढळतात आणि अशा तक्रारी माझ्याकडे आलेल्या होत्या। त्या म्हणून मी त्यांनाही रिक्वेस्ट आजही करतो याच्या माध्यमातून की सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी सुविधा अल्प दरामध्ये अल्प मानधनामध्ये आपण द्यावी अशी विनंती या व्हिडिओद्वारे मी करतो आहे। आणि हे जे मंडळी आता ही पुरोहित मंडळी इथं माझ्यासोबत आहे त्या मंडळीबाबत जर कोणाची काही तक्रार असेल मानधनाबाबत त्यांनीही आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही हे जे काम आहे सेवाभाव वृत्तीने करीत आहोत, एक सेवा म्हणून आणि सर्वसामान्य गोरगरिबाला परवडेल। यावेळी बोलताना पंडित फणीश ओझा म्हणाले, I have to say that this is the best step which Mr. Krishna Patil has taken. म्हणजे की धर्माचा व्यवसाय होता कामा नये या एक लक्ष म्हणजे ह्या भावनेला त्यांनी म्हणजे पुढे केलं आहे। त्याच्याबद्दल मी कृष्णा पाटील यांचा खूप आभारी आहोत। आणि आणखीन सर्व 90% वस्तू कृष्णा पाटीलने सांगितली त्याच्याबद्दल सर्व स्पष्ट झालेलं आहे। माझं नाव फणीश दत्त ओझा आणि आणि यांचं नाव लक्ष्मणदेव पांडेजी आणि यांचं नाव मिस्टर अतुल तिवारी, पंडित अतुल तिवारी यांचं नाव मिस्टर पंडित भार्गवजी। आणि आम्ही सगळ्यांचा हे इकडे बोर्डावर हे नंबर दिलेला आहे। कोणत्याही नंबरवर मेसेज करून ते पूजासाठी आणि कोणत्याही प्रकाराचा धर्माचा प्रकार असो लक्ष एकच आहे, धर्माचा व्यवसाय होता कामा नये। आमची सेवा तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहे। धन्यवाद। पत्रकार परिषदेला पंडित वर्गासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे।